मित्रांनो नमस्कार, तुमचे स्वागत आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये सिलेक्ट झालेल्या उमेदवारांना किती मार्क्स जे आहे ते मित्रांनो हवे आहे। तर हा व्हिडिओ बघण्याआधी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला सुद्धा एक लाईक करा। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघू की सिलेक्शनसाठी नेमके किती मार्क्स जे आहे ते लागतात। तर मित्रांनो सोबत तुम्हाला माहित पडेल की प्रतीक्षा यादीमध्ये जी मुलं येतात त्यांचे मार्क्स जे आहे ते किती असतात। तर मित्रांनो ही जी निवड यादी आहे ती आहे बीड जिल्ह्याची निवड यादी। मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये यावेळेस भरपूर जागा आहे आणि भरपूर मुलांनी जे आहे ते बीड जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेले आहे। तर या ठिकाणी आपल्याला अंशकालीन, माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, खेळाडू या सर्वांच्या या ठिकाणी आपल्याला मित्रांनो कट ऑफ बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघा, खूपच महत्त्वाची माहिती तुम्हाला यामध्ये मिळणार आहे आणि यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की तुमच्या कट ऑफ नेमक्या किती जाणार आहे। आणि मित्रांनो आता लवकरच जे आहे ती तुमची नॉर्मलायझेशनचा स्कोअरसुद्धा प्रकाशित होणार आहे 2 ते 3 दिवसामध्ये आणि त्यानंतर लवकरात लवकर तुम्हाला मेरिट लिस्ट बघायला मिळणार आहे आणि तुमची फायनल कट ऑफसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर बघा मित्रांनो या ठिकाणी कर्णबधीर अपंगाच्या वर्गामध्ये कर्णबधीर याच्यामध्ये निवड झाली 138 मार्कावर। त्यानंतर बघा मित्रांनो प्रतीक्षा यादी गेली 120-116 मार्कावर। त्यानंतर इथे बघा मित्रांनो सर्वसाधारण अनुसूचित जाती सर्वसाधारणची निवड यादी बघू शकता आपण, म्हणजे SC कॅटेगरीची 174 टॉपर होता मित्रांनो। त्यानंतर 166ची कट ऑफ लागली होती मित्रांनो, तर 6 जागा होत्या आणि 166ची कट ऑफ होती। तर बघू शकता मित्रांनो 6 जागेवर 166 एवढी कट ऑफ लागलेली आहे। तर यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की बीड जिल्ह्यामध्ये सध्या ज्या जागा आहे तर त्यामध्ये कट ऑफ जी आहे ती नेमकी कितीपर्यंत जाऊ शकते। आणि प्रतीक्षा यादीमध्ये तुम्ही बघू शकता 162 मार्कावाला प्रतीक्षा यादीत गेलेला आहे। तर प्रतीक्षा यादीत जर तुमची जर कट ऑफपेक्षा 4-5 मार्क कमी असेल तर तुम्ही प्रतीक्षा यादीतसुद्धा त्या ठिकाणी जाता। तर या ठिकाणी बघू शकता महिलाची कट ऑफ जी आहे ती 154 एवढी आहे मित्रांनो। जागा होत्या महिलांच्या 4 आणि प्रतीक्षा यादी 150। माजी सैनिक बघू शकता इथे 140चा टॉपर आहे आणि 110ची कट ऑफ इथे लागलेली आहे आणि 104वर प्रतीक्षा यादीमध्ये ते गेलेले आहे। प्रकल्पग्रस्त 152वर इथे क्लोज झालेले आहे। त्यानंतर प्रतीक्षा यादी 136वर गेलेले आहे। अंशकालीन 114 मार्कावर त्या ठिकाणी लागलेले होते आणि प्रतीक्षा यादी 96वर क्लोज झालेली आहे। बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सर्वांच्या कट ऑफ या ठिकाणी चेक करू शकता आणि त्यावरून अंदाजा लावू शकता की तुमची कट ऑफ जी आहे ती तलाठी भरती 2023 मध्ये किती जाऊ शकते। यावरून एक तुम्ही थोडाफार अंदाज तरी लावू शकता। तर बघा मित्रांनो 96 मार्कावर सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन झालेले आहे अंशकालीनच्या या क्षेत्रामध्ये। इथे 94वर इथे 90वर परीक्षा यादीमध्ये गेलेले आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे अशीच लिस्ट जी आहे ती तुमची आता 2023 मध्ये सुद्धा येणार आहे। लवकरात लवकर तुमचा फायनल रिझल्ट लागणार आहे। तर आणखीन कोणत्या जिल्ह्याची तुम्हाला जर 2019ची फायनल सिलेक्शन लिस्ट बघायची असेल तर कॉमेंटमध्ये सांगा, त्यावर आपण नक्की एक व्हिडिओ बनवू।